तापलेला आहे। आरोप प्रति आरोप होऊन एकमेकाच्या उमेदवार आहे, राजकीय नेते चिखलफेक चालू आहे। एकंदरीत अशा म्हणजे निवडणुकीच्या परिस्थितीमध्ये आपण वाडामध्ये फिरत आहात, काय कसा प्रतिसाद येतो? प्रतिसाद मी पहिल्यांदा असं सांगू इच्छितो तुमच्या चॅनलच्या वतीनं मतदार बंधूंना, मी भारत रामराव होके, माझी मिसेस प्रभाग 5 मधून होके सुचिता भारत ही उमेदवारी अर्ज घेऊन उभी आहे। तरी सर्व मायबाप जनतेनं तिला आशीर्वाद देऊन मतदान रूपी मतदान करावं एवढी विनंती करतो। तसेच जी चिखलफेकीबद्दल तुम्ही जी चर्चा करताय, चिखलफेकीचे जे जनक आहेत ते जनक कोण आहेत तुम्हाला माहिती, तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही त्यांना प्रश्न देखील विचारतात, पण सर्वसामान्य जनतेला कोणाच्याही अंगावर चिखलफेक केलेली आवडत नाही। माजलगावची सुज्ञ जनता ही चिखलफेकीला थारा देत नाही, त्याच्यामुळं प्रत्येक राजकीय पक्षावाल्यांनी कोणाच्याही अंगावर चिखलफेक करू नये। एकमेकाच्या अंगावर चिखलफेक केली तर प्रत्येक जण ह्याच्यातून हे होऊन जाईल, मलिन होऊन जाईल। त्यामुळे जनतेला हे कदापि मान्य नाही की कुणी कोणावर चिखलफेक करावी असं। एकंदरीत आपण जे आहे विजयाचा कुठला अजेंडा घेऊन काय असं मी या सभागृहामध्ये नगर परिषदेच्या 2001ला स्वतः भारत रामराव होके या ह्याच्यावरून सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे। तसेच 2006ला देखील मी स्वतः सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे। आणि जी माझी धर्मपत्नी आज जी प्रभाग 5 मधून उमेदवारी घेऊन उभी आहे, ती देखील 2011ला प्रभाग 9 मधून ती निवडून आलेली आहे। आम्हाला नगरपालिकेच्या कारभाराबद्दल किंवा याच्याबद्दल खूप चांगली माहिती आहे आणि मी गुत्तेदारी न करता समाजाचं काम करण्यासाठी तळमळीनं कधीही पुढे येऊन काम केलेलं आहे आणि प्रत्येक जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करण्याची माझी इच्छा असते, म्हणून मी देखील ह्या सभागृहात जाण्यासाठी इच्छुक आहे। तरी जनतेनं मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला माजलगावच्या माझ्या मिसेसला जी होके सुचिता भारत हिला सभागृहात पाठवावे अशी विनंती करतो। काय आवाहन करणार? 2 डिसेंबरला मतदान आहे, मतदाराला काय आवाहन करणार? मतदारानं जागरूक होऊन प्रत्येक स्त्रीला मान मिळवण्यासाठी जी माझी स्त्री आज होके सुचिता भारत उभी आहे तिच्यासाठी मतदान करावं। ती MA BEd असून उच्च सुशिक्षित असून तिला पूर्ण सभागृहाचं ज्ञान व जाण आहे। ती स्वतः सभागृहात जाऊन सभागृहाच्या कौन्सिलमध्ये जाऊन ज्या आपल्या प्रभागाबद्दलचे प्रश्न विचारते, स्वच्छतेबद्दलचे प्रश्न विचारते, नाल्याबद्दलचे प्रश्न विचारते, होणाऱ्या कामकाजाबद्दल रस्त्याच्या संदर्भात ती प्रश्न विचारते। त्याच्यामुळे तिला पूर्णपणे स्वातंत्र्य देऊन मी सभागृहात पाठवत असतो। फक्त सह्याचा अधिकार म्हणून मी तिला मिळवत नाही, तर तिने पूर्णपणे ताकदीनिशी काम करावं असं माझं मत आहे। एकंदरीतच आता पाहता तुम्ही आता बोललात की तुमच्या मिसेस उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना पूर्णपणे तुम्ही स्वातंत्र्य दिलेलं आहे नगर सभागृहामध्ये जाऊन कामकाज करण्याचं। एकीकडे पाहिलं जातं की फक्त पत्नी ही नावालाच नगरसेवक असते आणि कारभार हाकतो पती, यात तुम्ही एक वेगळं ठसा निर्माण केलेला, याबद्दल काय सांगणार? आपण आपल्याला संविधानानं स्त्रीला 50% आरक्षणाचा मुद्दा पुढे केलाय, तर तिला सुद्धा स्वातंत्र्य देऊन तिला सभागृहात पाठवणं, तिला कामकाज करणं। आणि माझं असं मत आहे की पुरुषापेक्षा मला ही चोखंदळपणे आणि भ्रष्टाचार मुक्त असं शासन आणून ती काम करू शकते। त्यामुळं महिलेलाच सभागृहात पाठवलं तर महिलेनंच काम केलं, जर पुरुषानं त्याच्यात हस्तक्षेप नाही केला तर माझं मत आहे की एकदम ती योग्य पद्धतीचं आहे। आणि त्यामुळं महिलेला संधी दिली तर महिलेच्याच हातानं कारभार करणं हे सुद्धा देखील चांगली गोष्ट आहे आणि महिलेनंच कारभार करावा असं मला वाटतं। तसेच शरदचंद्रजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार शरदचंद्रजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाकडून बहुजन विकास मोर्चा व मानवी हक्क अभियान यांच्या वतीनं माजलगाव नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार चौस महरीन सिपा बिलाल यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हापुढील बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं। तसेच प्रभाग 5 मध्ये होके सुचिता भारत यांच्या देखील पुढील
तुतारी वाजवणारा माणूस यापुढील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं. तसेच ब गटातून चंद्रकांत सुधाकरराव देशमुख यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसा पुढील बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं. तसेच 2 तारखेला मी आव्हान करतो की या प्रभागातील व अध्यक्षपदातील उमेदवार या तिन्ही चिन्ह तुतारी वाजवणाऱ्या माणसापुढील बटन दाबून पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं एवढी मी विनंती करतो आणि थांबतो.